कमी लोकांना। आता गुन्हा का घडतो याचे दोन मजेशीर कारण सांगतो। एक आहे क्षणिक राग आणि दुसरा आहे लालसा आणि उत्साह। अशा तीन गोष्टीमुळे माणसाकडून गुन्हे घडतात। एक छोटस उदाहरण देतो। नवरा काम करून घरी आला, शांततेने बसला होता आणि तो घरी झोका खेळत होता। बायको आली, तो दिवसभर थकून आला होता। बायको म्हणली हे करा ते करा, इकडे जा तिकडे जा, असं करायचंय हे आणायचंय। त्याला राग आला, तो मला नाही मी खूप थकलो मी येणार नाही। मग दोघांचा वादिवाद वाढला। बाजूला जळती चिमणी होती, उचलली आणि बायकोच्या अंगावर फेकली। बायको पूर्ण जळली। तर हा झाला क्षणिक रागाचं उदाहरण। हे अशा पद्धतीने रागात आपल्याकडून कधी कधी गुन्हे जातात। त्यामुळे माणसानं रागावर कंट्रोल ठेवणं आवश्यक आहे। दुसरी गोष्ट लालसा। लालसाचं उदाहरण देतो। आपण लहानपणी एक गोष्ट ऐकली असेल, एक लाकूड तोड्या होता, तो विहिरीवर गेला, लाकूड पडले, मग खालून देवी येते, ती मग ती तुझी सोन्याची आहे का चांदीची आहे का। त्यानंतर या कथेचा पार्ट 2 पण सांगतो। तो घरी येतो, बायकोकडे सांगतो काय बघ एवढ्या कुऱ्हाडी आणलेला आहे सोन्या चांदीच्या वगैरे। बायकोच्या मनात लालसा। मग बायको काय करते, दुसऱ्या दिवशी जाते, ती पण कुऱ्हाड टाकते, लोखंडीच टाकते। आतून देवी परत येते, ती बरोबर त्याची लोखंडाची तलवार हे कुऱ्हाड आणून देते। मग ते बाई ही तुझी कुऱ्हाड, ती म्हणते माझी ही नव्हती। तर ती देवी म्हणते ऐ लालच करू नको, सीसीटीव्ही कॅमेरा लावले होते, बघितले तुझी हीच पडली होती, तुझी ही नव्हती। त्यामुळं लालसा। कधी कधी काय होतं, एखादी छोटी गोष्ट आपल्याला रस्त्यावर दिसली, आपण काय करतो ती उचलतो, किंवा क्षणिक गोष्टीसाठी आपण त्या लालसेमध्ये गेलो की आपण अडकलो। उदाहरणार्थ आपल्याला एक फोन येतो की तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करायचं आहे, तुम्हाला पैसे वाढून मिळणार आहे। मग आपण त्या लालसेमध्ये येतो आणि काय करतो, आपला सगळा नंबर वगैरे त्यांना सांगतो। त्यामुळं दुसरं लालच। याशिवाय आपण एखाद्या वेळेस गाडी चालवतोय, वाहन चालवतोय, आनंद असतो, गाडी पळत असतो आणि त्या आनंदाच्या मध्ये कधी ऍक्सिडेंट होतो, किंवा आपण फटाके फोडतोय, काहीतरी फोडतोय आणि लोकांची सेफ्टी आपण बघत नाहीये, तर झाला आपल्या आनंदामुळे भयंकर तसंही गुन्हा लागला। त्यामुळं राग लालसा जो आहे याच्यावर कंट्रोल पाहिजे। आणि आपल्या शाळेमध्ये जसं आहे आता बचत गटाचे पैसे असतील किंवा लोन असेल, हे जेव्हा आपण भरू शकत नाही, काही अडचण आपल्याला येतो, तेव्हा आपण खूप घाबरून जातो। तर घाबरण्याची गरज नाही, त्यामध्ये फक्त शिक्षा एकच असते की तुम्हाला भविष्यात लोन मिळणार नाही। त्यामुळं त्याच्यामध्ये सुद्धा आपण विचार करायचा की कोणाचंही अशा प्रकारे आपल्याला लालच आलं तर त्यामध्ये यायचं नाही। जास्त लोक नाही आहेत त्यामुळं कमी मध्ये अटकतो, कारण नॉर्मल गल्लीतली लोक आहेत त्यामुळे त्यांना जास्त येणार नाहीत। कुणाला काही कायदेविषयक अडचण असेल तर विचारा, मी उत्तर नक्की देईन। काही माहिती विचारायची असेल तर येऊ शकतात। माझं घर इथंच आहे, मीही आपल्याच गल्लीतला एक कुटुंब आणि सदस्य आहे। धन्यवाद।